नमस्ते मित्रांनो, एन-एम-बी स्टडी कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आपण आज बघणार आहोत धुळे जिल्ह्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी तलाठी पदभरतीसाठी अर्ज केला होता, त्यांचा नॉर्मलायझेशन नंतरचा जो स्कोर आहे, त्याविषयी माहिती. तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपण जर या चॅनलवरती नवीन असाल, तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्र नातेवाईकांना शेअर करा. तर बघा, धुळे जिल्ह्यामध्ये साधारणतः 205 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले होते. त्यानुसार इथे जर आपण बघितलं वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी त्यांच्या टक्केवारीनुसार या ज्या जागा आहेत, या पद्धतीने साधारणतः अनुसूचित जाती असेल 18, अनुसूचित जमाती 13, या पद्धतीने वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी वेगवेगळ्या प्रमाणात या ज्या जागा होत्या. ओपनसाठी 63 आणि पेसासाठी 49. अशा एकूण टोटल 205 जागा होत्या. तर त्यासाठी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांनी जे काही फॉर्म आहेत ते भरले होते. तर या ठिकाणी फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांचा नॉर्मलायझेशन नंतर जो स्कोर आहे, तो आपण बघणार आहोत. त्यासाठीची ही पी-डी-एफ आपण तयार केली आहे. ही जी पूर्ण पी-डी-एफ आहे, आपल्या एन-एम-बी स्टडी कॉर्नर या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण जाऊन ही जी पी-डी-एफ आहे ती डाउनलोड करू शकता. त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या या चॅनलची जी लिंक आहे ती दिलेली आहे. तिथून आपण वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या ज्या काही नॉर्मलायझेशन स्कोअरनंतर जिल्ह्यानुसार ज्या मेरिट लिस्ट आहेत, त्या आपण डाउनलोड करून बघू शकता. साधारणपणे आपला जो स्कोर आहे, आपला जो रँक आहे, तो जनरल आपण चेक करू शकतो. कारण या लिस्टमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत. यामध्ये सॉर्ट केलेलं नाही आहे. कारण तो जो डेटा आहे, तो आपल्याकडे सध्या तरी अवेलेबल नाही आहे. त्यामुळं एकूणच आपला जो स्कोर आहे, त्यानुसार आपल्याला एक अंदाज बांधता येऊ शकतो. तर बघा, साधारणतः इथे जर आपण बघितलं 198 मार्क्स घेणारा हा पहिला विद्यार्थी आहे. त्यानंतर 190 जर आपण बघितले, 190च्या पेक्षा जास्त 29 उमेदवार आहेत. त्यानंतर 185 प्लस जर आपण बघितलं, तर ते 76 उमेदवार आहेत. जवळपास 507 पानांची ही पी-डी-एफ आहे. ही जी पूर्ण पी-डी-एफ आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जॉइन होऊन आपण ती डाउनलोड करू शकता. साधारणतः 180 प्लस जर आपण बघितलं, 195 एवढे हे उमेदवार आहेत. आणि 175 पेक्षा जास्त मार्क घेणारे उमेदवार जर आपण बघितलं, तर साधारणपणे बघा 175, 373 जे उमेदवार आहेत, त्यांना 175 प्लस एवढे मार्क आहेत. आता यामध्ये कॅटेगरीनुसार कमी जास्त असा जो कट ऑफ आहे, तो धुळे जिल्ह्यामध्ये लागेल. तरीसुद्धा आपली जी काही रँक आहे, एक अंदाजे जे रँक आहे, ते आपण बघू शकता किंवा त्याचा अंदाज आपण लावू शकता. म्हणजे या लिस्टवरून आतापर्यंत आपल्याला नक्की काही सांगता येत नाही, की आपण यामध्ये असू किंवा नसू. ज्यांचा जो स्कोर आहे साधारणतः 190 प्लस असेल, तर त्यांचं एक सांगता येईल आपल्याला. पण 190 पेक्षा खाली जर असेल, तर थोडंसं ज्यावेळेला अंतिम निवड यादी लागेल, त्याच वेळेला आपल्याला याचा जो आहे तो 100% खात्री होईल. पण आत्ताच वेगवेगळ्या कॅटेगरी असतील किंवा महिला किंवा एक्स सर्व्हिसमॅन असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचं जे काही समांतर आरक्षण घेणारे जे विद्यार्थी असतील, त्यांना त्याचा फायदा नक्कीच होऊ शकतो. पण ओपनचं जे मेरिट आहे, ते मेरिट इतर कॅटेगरीच्या तुलनेत 4-5 मार्क तरी जास्त असेल. फारसा काही फरक असणार नाही, कारण स्पर्धा भरपूर आहे. तर या पद्धतीची ही जी पी-डी-एफ आहे, आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉइन करून एन-एम-बी स्टडी कॉर्नर या आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉइन करून आपण ही पी-डी-एफ आहे ती मिळवू शकता. तर व्हिडिओ शेवटपर्यंत आपण बघितला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.